बल्लू जेल से फरार हो गया. बल्लू कुठं फरार झालं ते तुम्हाला व्लॉग जसा पुढे जाईल ते कुठे चालला हा पण येतो आमच्यासोबत. चला मंडळी, मी याच्यात आता पाणी पण टाकलं आहे. ऑलमोस्ट रेडी झालं माझं आता. आणि यामध्ये मी आता लावणार याला झाकण. आणि झाकण लावल्यानंतर आता खिचडी झाल्यावरच आपण बघूया, मध्ये मध्ये येऊन बघू. चला लेट्स गो. चला आता मी सगळं पॅकिंग करतो फटाफट. आणि माझे कपडे समजले मला काय काय घालायचं आता ते. आणि तुम्हाला मी पुढे सगळं टाईमलॅप्समध्ये दाखवतो. मी फटाफट आवडतो. मग आपण भेटूया, तोपर्यंत आपली खिचडी पण बनेल. मंडळी अशी झाली खिचडी. आता खाऊन बघू कच्ची पक्की का काय ते समजेल, पण बघताना तर शिजलेलीच वाटते. ट्राय केल्यावरच कळेल कशी ते. आता The next day. मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात मी थोडीशी लेट केली आहे. म्हणजे मी सकाळी उठल्यावर काय एवढं शूट नाही केलं, कारण मी काल रात्रीच पॅकिंग केली ना. आज मला जायचं आहे कुठेतरी बाहेर. मी तेव्हाच बोललो परत मी चाललो आहे कुठेतरी. हो, त्याच्यामुळेच मी थोडंसं आज काही गोष्टी अजून पॅक करायच्या राहिलं तर त्या पण पॅक केला. आणि आता भेटलो तुम्हाला मी 9:30 वाजता. आता मी चाललो आहे ऑफिसला. ऑफिसला गेल्यानंतर मग आम्ही निघणार आहे फ्लाईटनी. कुठं जाणार ते तुम्हाला पुढे गेल्या रस्त्यात कळेलच कुठं चाललो आहे ते. निघूया ऑफिसला जाण्यासाठी, कारण 10 वाजेच्या आत मला जाऊन पोचायचं आहे. 5-10 मिनटात मी पोचेल तसं ऑफिसला जाऊन. अचानक पाणी पिलं आणि डायरेक्ट इथंच अडकलं घशामध्ये. म्हणजे बोललो ना आपण, श्वासनलिकामध्ये अडकला. त्यामध्ये पाण्याला एवढा जोरात ठसका लागला डायरेक्ट. अजून पण असं घशामध्ये होतं. पाणी पिता पिता अन्ननलिकेतून गेला पाहिजे, तर तो गेला श्वासनलिकेच्या. तर तिथून मग पाणी असं डायरेक्ट बाहेर. अजून पण असं हे होतंय. ठीक आहे, चला होईल कम्फर्टेबल. 5 hours later. चला आम्ही निघालो ऑफिसमधून रेडी होऊन. म्हणजे मी कपडे चेंज केले. तुम्हाला दिसत असेल की मी सगळं नवीन चेंज केलं आहे लुक माझा. ते तुम्हाला मी एअरपोर्टला गेल्यावर तुमच्यासोबत ते पुढे नक्की शेअर करेलच. आणि आता वाजले आहे 1:45. आम्ही 15-20 मिनटात पोहोचू. त्यानंतर आम्हाला चेकिंग करायचे तिथं जाऊन. आणि बॅग बघू काय करता येईल. विचार चालला आहे की देऊन टाकू बॅग, पण बघूया देऊन टाकायचं की घेऊन जायचं परत कॅबिनमध्ये. आपण पोचल्यावर भेटूया आता. चला मंडळी, आम्ही पोहोचलो आहे एअरपोर्टच्या इथं. आणि मीच चाललो आहे कुठं ते तुम्हाला मी मध्ये गेल्यावर सांगतो. मी एक्झॅक्टली चाललो कुठे आहे. सिटी ऑफ, पुढे जाऊन सांगतो सिटी ऑफ काय ते. आता मी फटाफटमध्ये एंट्री करतो. सेल्फ चेकिंग करून घेतो, म्हणजे जेणेकरून प्रॉब्लेम नाही होणार पुढे गेल्यावर. मी इथे एक मस्त गेम्स केलेला आहे, तो तुम्हाला मी मध्ये गेल्यावर सांगतो. चला. हम लोग आता आम्ही चाललो आहे लगेज देण्यासाठी चाललो आहे बाय द वे. आणि एक गोष्ट आम्हाला जाणवली इथं, इंटरनॅशनल इकॉनॉमीची गर्दी खूप कमी आहे. आणि आम्ही जिथं जाणार आहे तिथं एवढी गर्दी असणार आहे ना, ते गेल्यावर कळेल.
गरीब लोग ये मुझे बोलती कि गरीबों के यहाँ पे जा रहे हैं अभी हम लोग, जहाँ पे बहुत ज़्यादा भीड़ होने वाली है, ऐसा लग रहा है हम लोग को। लेट्स गो। यहाँ पे जो बैगिंग का स्कैनर है, यहाँ पे हम सेल्फ चेकिंग करते हैं बेसिकली। यहाँ पे सेल्फ बॅगिंग ड्रॉप होता है ॲक्च्युली. हम आतापर्यंत आम्ही जेवढ्या पण ठिकाणी गेलो तिथं आम्ही डायरेक्ट बॅग देऊन गेलो आहे. तिथं आम्ही पहिल्यांदा अनुभवलं की डायरेक्ट बॅग जाते इथे आणि तिथं टाईम आहे आपला 4 वाजेचा. डन. ओके, थँक्यू सो मच. इझिली झालं, जास्त टाईम पण नाही लागला आम्हाला इथं. बॅग इझिली बॅकड्रॉपमध्ये चालल्या गेल्या. तर आपण भेटूया आता पुढे गेल्यावर समजेल अजून आम्ही कुठं चाललो. लेट्स गो. 15 minutes later. आम्ही आता सिक्युरिटी चेकिंग करून खाली आलो आहे आणि मी तुम्हाला बोललो आहे मी चाललो आहे कुठेतरी. हा, मी चाललो आहे सिटी ऑफ सिटीजला चाललो आहे. तर तुम्ही गेस करा की सिटी ऑफ सिटीज नक्की काय आहे ते, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की मी जातो कुठे आहे ते. तुम्हाला ते समजणार जसं मी एअरपोर्टला पुढे जाऊन उतरणार. हळूहळू तुम्हाला हिंट एक तर दिली मी, सिटी ऑफ सिटीज. तो लेट्स गो. आणि इथं मस्त मॅजेस्टर कार आहे आई साहब. चला मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. तुम्हाला इथं पाठीमागून आवाज येत असणार इंडिगो इंडिगो इंडिगो. हा सगळा एरिया इंडिगोच्याच. ओके, हा सगळा एरिया जो आहे तो पूर्ण इंडिगोच्या फ्लाईट्सचाच आहे. आणि आमचा गेट नंबर आहे 41B. आम्ही आता तिथंच चाललो आहे. माझी फ्रेंड येते, आम्ही दोघं सोबत जातो आहे आता. तर आपण जाऊया तोपर्यंत फटाफट. एवढ्यातच थोडंफार भूक लागली ती म्हणून खाल्लं. पण निघूया आपण आता. चाललोच आहे. 3चं बोर्डिंग येऊन पोचलो आम्ही. टायमात पोचलो आहे, नाही तर लेट झालं असतं तर फुल लोचा झाला असता. लेट्स गो. हे पण येतं आपल्यासोबत फ्लाईटने दिलेला. कहाँ से आहे? अरे किधर गए? येणार काय? कुठे चालला? हा पण येतो आमच्यासोबत दिल्लीला. होय. हाई, यांची पण मजा आहे मस्तपैकी. इथं एअरपोर्टवर असतात इंटरनॅशनल. दोघं फिरतात आहे मस्त. कुठून आले कुठून आहे काय माहिती. हा बाई इकडं बघतोय. चल तू पण आमच्यासोबत आहे. तू पण येतो. हा बाई याला पण यायचं. स्नेहल याला घेऊन जाऊया का? तो पळाला तो आपल्यापासून. तो पण तिकडे गेलाय. अरे अरे पळाला पळाला. ते पण इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये येऊन बसतात. विचार कर. बल्लू जेल से फरार हो गया. बल्लू कुठं फरार झाले ते तुम्हाला व्लॉग जसा पुढे जाईल ते समजेल आणि बल्लू कोण आहे तेही कळेल. फायनली आम्ही आता चाललोय. 1 तासानंतर आम्हाला एंट्री भेटली पाहिजे. तर चला आपण जाऊया मध्ये, बघू काय होतं, किती वेळ लागतो. नंतर समजेलच गेल्यानंतर. लेट्स गो. इधर एयर इंडिया लगा दे. ओ देंगे. वैसा मेरा बजट निकला ना लास्ट टाइम, वैसा तुम लोग का नसीब में नहीं है विस्तारा. चला आम्ही आता येऊन बसलो इथं फ्लाईटमध्ये. आणि आज आम्ही एक गोष्ट केली ती तुम्हाला सांगायचं विसरलोच. मी तेव्हाच बोललो तुम्हाला मी फ्लाईटमध्ये बसल्यावर सांगेल काय केलं ते. आमचे सीट्स होते 9वर आणि आम्ही नंतर सेल्फ चेकिंग केलं. त्यावेळेस आम्हाला सीट चेंजचा ऑप्शन मिळाला आणि त्या ऑप्शनमध्ये आम्हाला 5th रो म्हणजे फ्रंट बेंचर फ्री होती, जी अवेलेबल होती. तर सीट्स आम्हाला फ्रीमध्ये मिळाले. सो आमचा तो प्लस पॉईंट झाला एक गोष्टीचा की आपण जेव्हा एअरपोर्टला येतो त्या टायमाला बोर्डिंगच्या 1 तास तुम्ही आधी आले तर जेवढे पण सीट्स फ्री असतात, जेवढे पण पेड सीट असतात पुढच्या म्हणा मागच्या म्हणा, ते आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल होतात. सो आम्ही पण त्याच गोष्टीचा फायदा घेतला आणि 5 आणि 5F सिलेक्ट करून आम्ही फ्रंट साईडला आलो. स्पेसियस पण भेटला आम्हाला आणि फायदा पण आमचा यामध्ये एक झाला असा. सो तुम्ही पण कधी फ्लाईटने ट्रॅव्हल करत असेल तर तुम्ही मोस्टली
10पर्यंत म्हणजे जे आपले असतात ना 1st to 10मध्येच बुक करा. आणि तुम्हाला जर नंतर चेकिंगच्या वेळेस जर तुम्ही लवकर आले 1 तास अगोदर तर तुम्हाला सीट्स फ्री पण भेटू शकतात इफ ते अवेलेबल असेल तर. ते आम्हाला भेटले लकीली. आणि दरवेळेस मला जे सीट्स भेटतात आहे बाजूचं जे मधलं सीट आहे ते खालीच असतं मोस्टली. फक्त कोलकाताला गेलो त्या टायमाचं ते पॅक होतं. पण बाकी आता मी एअर इंडियाने पण आहे तेव्हा पण मधलं सीट खाली होतं. म्हणजे मला जेव्हा पण फ्लाईटचा एक्सपिरियन्स आला तेव्हा मला थोडंसं फ्री शेजारचं सीट फ्री असल्यामुळे थोडं कम्फर्टेबल जर्नी होती माझी फ्लाईटची. तर मग एवढं काही वाटत नाही आणि आजचं पण कम्फर्टेबल आहे. तर चला मग आता आपण नंतर भेटूया जसं पुढे जाणार फ्लाईट. आणि मी चाललो आहे सिटी ऑफ सिटीजला. तर तुम्ही गेस करा काय असणार सिटी ऑफ सिटीज. तो ध्यान दीजिए हमारी प्रीमियम सीट्स के साथ अब इंडिगो स्ट्रेच में ज्यादा आराम और सुविधाओं का लाभ उठाएं। मस्त आहे त्यांची कॉफी. द हॉटेस्ट ड्रिंक ऑन द कोल्डेस्ट एअरलाईन. इट्स व्हेरी गुड टू ड्रिंक. चीज़ मस्त हो रहा है. हम किसी और का ही बॅग उठा आपण समज के क्योंकि सगळ्यांच्या बॅगी सेम येतात इथं. आणि त्यात आमचं और हे लडकीने हिने काय केलं की टॅगच काढून टाकला एकच. नाही नाही आमची बॅग येईल सेम बॅग असल्यामुळे. हां तू हीच बॅग उचलली होती. टैग है उस पे, आधा है आधा अधूरा टैग रखा है. अरे बॅगच येत नाही अजून आपले. आपण प्रायोरिटीवर होतो तरी नाही आल्या बुक. हां आता माझीच आहे की मला माहिती 2 टॅग वेगळे. हे काय आपलं टॅग. चला जाऊया आता आपण फटाफट. जस्ट थोड्या वेळापूर्वीच मी लँड झालो सिटी ऑफ सिटीजला. त्याचं लोकेशन मी तुम्हाला हॉटेलवर गेल्यावर सांगतो. आणि जस्ट आम्ही बॅग घेतल्या त्यावेळेस त्यांनी दुसऱ्याचीच बॅग उचलली. त्यामध्ये लई सीन झाला. आम्ही दुसऱ्याचीच 2 वेळा बॅग उचलली. सेम बॅग होती त्यामुळे मला वाटले की माझी बॅगच येत नाही कधीची. तर आता आपण निघूया फटाफट जाऊया कारण इथून आम्हाला अजून 1 ते 1.5 तास लागणार आहे आमच्या लोकेशनवर जाण्यासाठी. म्हणजे हॉटेलला आम्ही चाललो आहे रॅडिसन ब्ल्यूला. तिथं आमचे आहे काहीतरी आहे म्हणजे मीटिंग आहे हे तुम्हाला पण माहिती. सो लेट्स गो. साब आज जे हॉटेलवर पोहोचल्यावर जी वाट लागली ना आमच्या लोकांची तुम्हाला काय सांगू आम्ही. आणि आता मी डोअर ओपन करतो वेट आणि एंट्री करतो. मी तुम्हाला लुक पण दाखवतो रूमचा. नंतर आपण भेटून बोलूया काय काय किस्से घडले आमच्यासोबत आज. खूप खतरी किस्से घडले. चला पहिले रूममध्ये जाऊया आपण. चला ओ शिट. पहिले रूम लॉक करा. यस हे आहे रूमचं लुक. त्याच्या आधीच मी पहिले वॉशरूममध्ये जातो. वाव इट्स अ व्हेरी गुड वॉशरूम यार. नाईस. दिस इज अ वॉशरूम. वॉश वाव इट्स नाईस या मिरर. ओ सी हाऊ आय एम लुक लाईक. दिस इज मिरर. दिस इज अगेन वन मोर मिरर. नाईस या. दिस इज वॉर्डरोब. बाय द वे मी एंट्री करताच रूमची टूर देते ना. हा असा मस्त रूम आहे. आवडलं मला. रूम इज व्हेरी नाईस. अँड धिस साईड इज द व्हॉट इज धिस. ओ माय गॉड. ओ आय थॉट मुझे लगा सॉरी मला वाटलं इथं रूम आहे
पण ॲक्च्युअल ते रूमच वाटतं असं. इकडनं तुम्ही बघाल ना, आता तुम्हाला वाटेल की पाठीमागे रूम आहे, पण ते रूम नाही आहे बेसिकली. आणि हे आपला विंडो. थोडंसं फ्रेश होतो आणि डिनर करायला जातो लगेच ॲज सून ॲज पॉसिबल. डिनर करून मग आपण भेटूया. थोडंफार सामान पण लावून देऊ. नंतर आल्यावर मी आंघोळ करेल असं विचार करतोय. आता जस्ट मी फ्रेश होतो 5 मिनिट्समध्ये. लेट्स गो. आपण आता जाऊया जेवण करण्यासाठी. इथं आहे आपलं जेवण रूफटॉपमध्ये. सो लेट्स गो अँड इट्स. तो मेन्यू तर मी आताच घेतली सुशी. मी परत एकदा ट्राय करणार आहे आज. मला थोडीशी वेगळी वाटली. इथं मी एकदा ट्राय केलेली. नंतर इथं पास्ता आणि चिकन विंग्स घेतलेले आणि बघू पास्ता येणार आहे तो ट्राय करूया. तोपर्यंत आता आपण खाऊया कसं वाटतं ते. आणि बहुतेक तिला सुशी आवडलेली नाही दिसत. तिथं चेहऱ्यावरूनच कळतंय. काय झालं? चटणी इज लाईक टँगी डिंग 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 ना. इट्स गोइंग टू बी व्हेरी क्रेझी. दॅट्स वाय आय टूक दॅट सॉसेस वसाबी अँड ऑल दॅट. सो लेट्स ट्राय. बल्लू जेल से फरार हो गया. बल्लू यहाँ पे बैठ के चिकन खा रहा है. क्या ही बोला. होते की मी कुठं आले होते. सिटी ऑफ सिटीज म्हणजे मी दिल्लीला आलो आहे. दिल्लीवरून माझी मीटिंग आहे दिल्लीच्या बॉर्डरवर म्हणजे गाझियाबादला. तिथं माझ्या फ्रेंडलाच मी येता येता कॉल केला की त्याला म्हटलं काय फेमस आहे. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की इथं पाणीपुरी पण एक वेगळ्या वेनी भेटते. एक सुजीचे आणि एक आटाची पाणीपुरी भेटते. सो लेट्स ट्राय. आता कशी लागते ते मला पण नाही माहिती, पण मी टेस्ट करून बघतोय. आणि हे त्याचं पुदिनाचं पाणी ॲज पर देम पुदिना अँड मिंट वॉटर. थोडंसं स्पायसी मला हवं होतं म्हणून मी घेतलं. बघू टेस्ट करून कसं लागतं ते. लेट्स सी व्हॉट हॅपन. पाणी भरलं आणि पाणी वरतून चाललंय खाली. वॉव. खाते अजून माझ्यासोबत. मी खात नाही. काय काय आणले मी? रबडी, केक, आईस्क्रीम, रसगुल्ला, ॲपल पाय. ॲपल पाय. पाय. ओके. दे आईस्क्रीम केक. आईस्क्रीम केक. आणि इथे ना स्वीट खाते. इथे येऊन एवढं खाते. त्या स्वीटचाच मागे लागले भाई साब. आणि मी क्लीन नाही. मी खात नाही बाय द वे स्वीट. मी पाणीपुरी खाल्ली. मला खूप आवडली. त्यांचं पाणी खूप एकदम क्लीन होतं. शुद्ध पाणी होते बघा. शुद्ध पाणी खाल्ले मी क्लीन वॉटरमध्ये. बस झालं आता आपलं खाऊन झालं आता माझं. आणि हे रेस्टॉरंट आहे आमचं मस्त असं. चला तुम्हाला मी टूर करवतो एक अशी छानशी. चला जस्ट मी आत्ताच आलो रूममध्ये. वरती गेलो होतो. वरचा म्हणजे आम्ही डिनर करायला गेलो होतो. डिनर केला तेव्हा तुम्ही एवढ्यातच बघितलं. असं डिनर करताना पण अशी वेगळीच काहीतरी मजा आली. त्यानंतर मग मी गेलो खाली. हॉल होता आमचा 9th फ्लोअरला हॉलमध्ये अरेंजमेंट केले. तेव्हा थोडंसं काही गडबडीत होतं म्हणून केवढं शूट करू नाही शकलं. म्हटलं तुम्हाला आल्यावर आता हॉटेलमध्येच भेटूया. अशा प्रकारे आम्ही पोचलो हॉटेलमध्ये. खूप असं रोलर कॉस्टर झाला. मध्ये अजून एक सीन पण घडला. त्यामध्ये अशी गोष्ट घडली. आम्ही आलो कॅबनी म्हणजे आम्ही रॅपिडो बुक केली होती. त्यानंतर ते आम्ही पोचलो इथं. मग ते आम्हाला बोलतात की तुम्हाला एक्स्ट्रा टॅक्स द्यावा लागेल ॲज अ तो UP MNC टॅक्स बोलतात त्याला. असं त्यांचं चाललं होतं कधीचं. त्याच्यावरच खूप डिस्कशन झालं. खूप चाललं होतं किंवा त्याचा अर्धा पाऊण तास गेला त्यामध्ये. मग तो टॅक्सचं होतं. त्याच्यात मी हे पण घेतली त्यांच्याकडून रिसिप्ट पण घेतली की ते बोलतात की आम्ही जेव्हा बॉर्डर क्रॉस करतो परत रिटर्न जायचं असतं आम्हाला टॅक्स लागतो तो पे करावा लागतो. सो त्या गोष्टींवर होतं. आणि आम्ही रॅपिडोला कॉल करत होतो की असं असतं का नाही. ते बोलले की मे बी त्यांच्याकडून आन्सर प्रॉपरली येत नव्हतं. त्याच्यातच आमचा खूप टाईम गेला. मग त्या गोष्टी आम्ही शेवटी मग एंडअप केला. रिसिप्ट घेऊन पे केल्या ते गोष्टी. आणि त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो. मग ते खूप असं चाललं होतं केव्हाचं म्हणून म्हटलं तुम्हाला आता नंतर फ्रेश झाल्यावर भेटूया. एवढ्यातच मी तोंड आणि ते धुतलं व्यवस्थित फ्रेश झालो. म्हटलं तुम्हाला भेटूया. आणि मी तेच डिनर झालं सगळं करून आलो भेटलो. आता चला आता गुड नाईट. कारण की आत्ता वाजले आहेत 12:30. हे बघा 12:30 वाजले. काम आवरून आलो मी फटाफट. चला आता झोपूया कारण उद्या मला परत लवकर उठून जायचं आहे मीटिंगसाठी.
सो तुम्हाला ॲज युजल समजत असणार सिटी ऑफ सिटीज बोलतात दिल्लीला. मी दिल्लीमध्ये आहेत. आता आपण उद्या भेटूया. गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम.